ओय मित्रांनो, आता कुठे जायचं? बोल जेठालाल. तू काय बोलणार पोपटलाल? चल बाबा सोड, सोसायटीत जाऊया. जेठालाल, बापूजी ओरडतील पण ओरडा खावा लागेल आता काय. हो जेठा भाऊ, अजून काही मार्गही नाहीये ना. अरे हे मेहता अंकल, अय्यर अंकल, गोली हे सगळे कुठे गेले? इथेच सोसायटीच्या गेट पर्यंत बघायला गेले. हे माताजी, लवकरात लवकर चावी मिळेल असं काहीतरी कर प्लीज. चावी मिळू दे, कुलूप उघडू दे. 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 चावी कुलूप उघडू. चावी मिळू दे, कुलूप उघडू. चावी मिळू दे, कुलूप उघडू. हे माताजी, लवकर चावी मिळेल असं काहीतरी कर प्लीज माताजी. टप्पू काळा उठ. आले आलो आलो आलो. टप्पू उठ. टप्पू काळा उठ. उठा उठा, आले सगळे. उठ. पप्पा पप्पा, उठ. काय झालं जेठ्या? चावी मिळाली? बोला ना, चावी मिळाली. जेठालाल, बस मिळाली की नाही? अरे बोल. अहो, तुम्ही तरी सांगा ना. आत्माराम. हो मेहता साहेब, बस सापडली. अरे देवा, बस तर मिळाली, पण बस मध्ये चावी मिळाली की नाही? नाही ना, फक्त बसच सापडली. बसमध्ये चावी कुठेच नाही मिळाली. खूप शोधलं आम्ही, खूप प्रयत्न केला. अरे देवा. हो बापूजी, आम्ही एकही जागा सोडली नाही. सगळीकडे खूप खूप शोधलं बापूजी, पण चावी माहिती नाही कुठे लपून बसली आहे. नाही मिळाली बापूजी, सॉरी. काही हरकत नाही. तुम्ही लोकांनी प्रयत्न तर केला ना खूप. आता नाही मिळालं तर काय करू शकतो? आता सकाळची वाट बघण्याशिवाय दुसरा काही पर्याय पण नाहीये. सकाळी कोणीतरी चावीवाला येईल, तेव्हा सगळ्यांचे दरवाजे उघडतील. तुम्ही पण सगळे खूप दमला असाल तर थोडं बसून आराम करून घ्या तोपर्यंत. खरंच आज जग हलून गेलंय. बसावं तर लागेलच. टप्पूचे पप्पा, या ना, ओट्यावर बसा ना. हो दया, ही चावी शोधण्याच्या नादात पायाचे तुकडे पडले आहेत. या बाबा, बसा. या बापूजी, या. मी नाही, तुझा या बाबा, बस जा. थोडा आराम करा. थकला असाल. या बसा. अरे विचारू नको मेहता दया, साहेब, तुम्ही पण कुठं बसा शोधलं? थोडा. द्या पप्पा, मी तुमचे पाय चेपून देतो. नको, राहू दे बाळा, राहू दे. अहो पप्पा, त्यात काय आहे? द्या द्या द्या. हा, टप्पूचे पप्पा, चेपू द्या ना पाय. थँक्यू टप्पू. सॉरी टप्पूचे पप्पा, सगळी माझीच चूक आहे. मी तुम्हाला चावी द्यायलाच नको होती, माझ्याकडेच ठेवायला हवी होती. अरे यात तुझी काय चूक आहे दया? तुला थोडीच माहित होतं की माझ्या पॅन्टचा खिसा फाटला आहे? तीच तर माझी चूक आहे. मी तुमचा खिसा तपासून बघायला हवा होता. तुमचा कोणत्याही कपड्याची शिलाई उसवली तर ती शिलाई शिवण्याची जबाबदारी माझी आहे ना. नाही नाही, नाराज नको होऊ दया. जे घडणार असतं ते कोण बदलू शकतं? जे घडणार असतं ते घडतंच, यात आपण काहीच करू शकत नाही दया. पण टप्पूचे पप्पा, मला पक्की खात्री आहे की सकाळ व्हायच्या आधी चावी नक्की मिळेल. हे बघा,
मी आईच्या सांगण्यावरून साडीच्या पदराला गाठ मारलीये ना. आईचं बोलणं कधीच चुकीचं ठरत नाही. पप्पा हे काय? काय बाळा? हे तुमच्या पॅन्ट मध्ये काहीतरी आहे. काय? माहित नाही, बघतो मी. पप्पा ही तर चावी आहे. चावी मिळाली. अरे मिळाली, अरे मिळाली, अरे मिळाली बापूजी. चावी मिळाली, चावी मिळाली. चावी मिळाली, चावी मिळाली. चावी सापडले. अरे मिळाली, चावी मिळाली. नटखट, किती त्रास दिला तू आम्हाला. मिळाली. जेठ्या चावी मिळाली. मेहतूस मिळाली बापूजी. आता सगळ्यांची घरं उघडती. पोपट चावी मिळाली. हो बापूजी, अभिनंदन. मिळाली चावी. सोडी चावी मिळाली. बापूजी चावी मिळाली. थँक्यू थँक्यू थँक्यू. हो हो, केवढे खुश झाले. बोला श्री अंबे मात की. अरे भाऊ, इतका आनंद तर एखाद्या दिवाळखोर देशाला वर्ल्ड बँकेची चावी मिळाल्यावर होत नाही. इतका आनंद झालाय. थँक्यू दया, थँक्यू थँक्यू दया. चावी मिळाली, तुझ्यामुळे चावी मिळाली. आता तुम्हाला कळलं मी सगळ्यांना आपापल्या पत्नीला थँक्यू बोलायला का सांगितलं होतं. हो हो बापूजी. हो 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 बापूजी. थँक्यू 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 दया, थँक्यू. आणि आईला पण माझ्याकडून थँक्यू सांग. आई साहेब थँक्यू. टप्पूचे पप्पा, तुम्ही थँक्यू टप्पूला बोला. त्याच्यामुळे सर तुम्हाला चावी मिळाली आहे. शाबास टप्पू. थँक्यू थँक्यू टप्पू बाळा, थँक्यू. वेलकम पप्पा. आणि तुम्हाला सगळ्यांना पण खूप खूप थँक्यू. अरे तुम्ही सगळ्यांनी पण चावी शोधायला खूप मदत केलीत. अरे काय बोलतोस जेठालाल. आणि तुम्हाला सगळ्यांना सॉरी सुद्धा. हा का? माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना रात्रभर खूप त्रास झाला, म्हणून मनापासून माफी मागतो. सॉरी सॉरी. ओय जेठाप्रा यार, तुझी पण कमाल करतोस. अरे जेठा भाऊ, माफी वगैरे काय त्यात. खरं तर हे आहे की आपल्या लोकांबरोबर समस्या वाटतच नाही, हो की नाही. मग अरे बरोबर बोललात माधवी बहिणी. समस्या कसली, ही तर आणखी कमाल झाली. भिडेने सरप्राईज देऊन आपला दिवस तर अविस्मरणीय बनवलाच होता. आता या घटनेमुळे रात्र सुद्धा अविस्मरणीय झाली. बरोबर. आणि मला तर मोकळ्या हवेत खूप छान झोप लागली. मी तर विचार करतो उद्यापासून मी इथे बाहेर कंपाऊंड मध्ये झोपतो, मोकळ्या आकाशाखाली. बघितलंस जेठ्या, बघितलंस. हे आहे आपल्या गोकुळधाम सोसायटीचं वैशिष्ट्य. आपण मोठ्या कठीण काळात सुद्धा आनंद मिळवण्याचा कुठला ना कुठला मार्ग शोधतो. चावी मिळाली. चावी मिळाली. ओय सोनिया, चावी मिळाली. अरे जेठा भाऊ, चावी कुठून मिळाली. होती कुठे चावी. हो, चावी कुठून मिळाली कुठून. अरे हा, आनंदाच्या भरात आम्ही चावी कुठे मिळाली हे विसरायलाच विसरून गेलो. जेठालाल, मिळाली कुठे, कशी मिळाली. अरे मेहता साहेब, ही चावी इथे पॅन्ट मध्ये अडकली होती. ते काय झालं असेल, खिसा फाटलेला होता ना, तर मला वाटतं चावी घसरून. इकडे बघा, इकडे पण थोडीशी शिलाई निघाली आहे दया. तर ती चावी त्यात अडकली. ओ हो हो ओ हो 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 हो. ओ, चावी इथेच अडकलेली. ही तर घ्या
याला म्हणतात काखेत कळसा आणि गावाला वळसा. अहो गावाला नाही, गोरे गावाला वळसा. नटखट चावी. आपण तिला शोधायला पूर्ण मुंबईत फिरत होतो आणि ती पण आपल्या बरोबर फिरत होती पॅन्ट मध्ये लपून. मज्जा करत होती. हा नशिबाची गोष्ट आहे, जे मिळायचं असेल तर मिळतच. हो पण त्रास खूप झाला. अरे बाबांनो, ही तर कमालच झाली. अशा प्रकारे चावी हरवण्याचा कदाचित हा जगातला पहिला किस्सा असेल. हो कदाचित काय पहिलाच आहे. यावर मी तुफान एक्सप्रेस मध्ये एक जबरदस्त लेख छापून आणेन. छापा छापा. अगं बाई, मित्रा जेठालाल, एक फोटो मिळू शकतो का? हो जरूर, का नाही. दया, ते घरात माझे पासपोर्ट साईज फोटो खूप पडलेले आहेत. ते मध्ये काढले होते, ते 20 येतात ना एकत्र. त्यातला एक दे, 2-3 दे, एक काय. पोपट भाऊ, मी देईन तुम्हाला. अरे नाही नाही नाही, तुझा फोटो नकोय मला. एक फाटलेल्या खिशाचा, एक जिथून चावी मिळाली त्या जागेचा आणि एक चावीचा फोटो पाहिजे. अच्छा, असं तर दया एक काम कर, उद्या ही पॅन्ट याला देऊन टाक. भाऊ, पॅन्टचे कुठे कुठे तुला किती फोटो काढायचे आहेत ते काढ आणि छापून टाक. माझ्या पॅन्टला अमर करून टाक. अरे वा जेठालाल, तू तर पोपटलालचं काम आणखीनच सोपं करून टाकलं. भाऊ पोपटलाल, या शानदार बातमीसाठी तुला विषय पण मिळाला. पॅन्ट कंबर पासून अमर पर्यंत. बरोबर आहे. जेठालाल, पोपटलाल मस्करी करतोय. त्याला तुझाच फोटो हवाय, पासपोर्ट साईज. भिडे, मी मस्करी करत नाहीये. सिरियस आहेत भाऊसाहेब. मस्करीच करतोय. जेठालाल, तुझाच फोटो हवाय मला. उद्याच्या तुफान एक्सप्रेस मध्ये या किस्सावर एक जबरदस्त लेख छापून आणेन मी. अमर पॅन्ट. हो अमर पॅन्ट. शेठजी, शेठजी, चावी मला आला. आम्ही आलो. ऐक बिचारे. आणि चावी बनवणाऱ्याला सुद्धा घेऊन आलो. आनंदू, आनंदू. आणि शेठजी, व्हॉट अ कोइन्सिडन्स, हा पण गयालाच गेला होता. अरे हो शेठजी, आणि हा कालच गयेवरून आला. पण इथे आमची चावी मिळाली. जरासा उशीर केला तुम्ही इकडे यायला. याचा अर्थ माझं इथे येणं फुकट गेलं. अरे नाही नाही भाऊ, तुम्ही इथपर्यंत आलात आम्हाला मदत करायला. हे घ्या. अरे नको नको साहेब, मी काही कामच नाही केलं तर पैसे कशाचे. ओहो, किती प्रामाणिक आहे. मी पैसे नाही घेऊ शकत. आजच्या काळात पण असे लोक. चला मी निघतो. 1 मिनिट थांब बेटा. जेठा, एक काम कर, याच्याकडून आपल्या घराची एक एक्स्ट्रा चावी बनवून घे आणि ती मला दे. बरोबर. हो काय बापूजी. भाऊ, तर आम्हाला अशी एक दुसरी चावी बनवायची आहे. ठीक आहे द्या. नाही नाही, आता तर आम्हाला ही हवी आहे. एक काम करा नटू काका, तुम्ही दुकानाचा पत्ता द्या यांना. त्यांना उद्या दुकानात बोलवा. मी तुम्हाला घरून अशी एक घराची चावी देईन, तुम्ही बनवून घ्या तिकडे. ठीक आहे? तर मग हे चावी बनवण्याचा ऍडव्हान्स म्हणून घ्या. ठीक आहे? हो हे ठीक आहे. अच्छा मी निघतो. अरे बाबा थांब, आम्ही पण निघतो आहोत. जाता जाता तुला सोडतो आम्ही. बरं शेठजी, आम्ही निघतो. थँक्यू थँक्यू नटू काका. नो थँक्यू, आय एम ऑलवेज ॲट युअर सर्व्हिस. थँक्यू नटू काका. थँक्यू भाऊ. थँक्यू. ओके थँक्यू बाबा. सांभाळून जा. नटू काकांची पण काळजी घे. बाय बाय. गुड नाईट एव्हरीबडी. बाय. थँक्यू. अरे बाबा जेठालाल, आता सगळ्यात आधी ही चावी वहिनींना दे, म्हणजे तुझं दार उघडेल आणि तुझा दरवाजा उघडल्यावर सगळ्यांची घरं उघडतील. बिलकुल बिलकुल दया. घे घे लवकर आपलं घर उघड, म्हणजे बाकी सगळ्यांचं पण घर उघडू शकेल. जरूर. माझे काका, माझे आका, या या ना. अंजली वहिनी, ही घ्या तुमच्या घराची चावी. आणि पोपट भाऊ, ही तुमच्या घराची. माझ्या घराची चावी नाहीये. सॉरी 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 सॉरी. ही घ्या तुमची चावी. तुमची. आता बरोबर आहे. सॉरी हा. चला हा, गुड नाईट. गुड नाईट पोपट भाऊ. गुड नाईट. हा असू दे. मी पण ना. अरे बापरे कोमल वहिनी, तुमची चावी तर. काय? ही घ्या. थँक्यू. चला चावी मिळाली. मम्मा खूप भूक लागली आहे. फ्रीज रिकामी करूनच झोपायचं. सगळं संपवतो. चला
बबिताही घे. थँक्यू सो मच. गुड नाईट. नाईट. रोशन वाहिनी. रोशन वाहिनी. कॅच. थँक्यू. गुड नाईट. बाय. माधवी वहिनी. हा हा थँक्यू. गुड नाईट. हो गुड नाईट. अहो चला. अरे वा छान. हो चला. गणपती बाप्पा, आजच्या या सरप्राईजच्या कार्यक्रमाला पूर्णपणे यशस्वी केल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. खरंच थँक्यू. बोला गणपती बाप्पा मोरया. मोरया. खरंच माधवी, आजचा दिवस कायमचा लक्षात राहील. हो खरंच. आणि रात्र सुद्धा थोडासा त्रास झेलावा लागला, पण बघाच भविष्यात या रात्रीची आठवण काढू ना आपण खूप हसू सगळे, हो की नाही? खरंय खरंय माधवी. पण चला आता झोपूया. हे सरप्राईज देण्याच्या तयारीमध्ये मी इतका दमलोय ना की असं वाटतंय की मी गेल्या 10-15 दिवसांपासून झोपलोच नाहीये. हो बरोबर आहे. सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आहात तुम्ही. ही छोटीशी गोष्ट थोडीच आहे. तसंच एकमेव सेक्रेटरीची एकमेव बायको असणं ही छोटी मोठी गोष्ट नाहीये. हो का? मग हे घ्या बापूजी. हो दे दे दे. हुश. शेवटी सगळे एकदाच आपापल्या घरी पोचले, हो ना बापूजी? हे तर त्या म्हणीसारखं झालं, काकीत कळसा आणि गावाला वळसा. बरोबर बोलते आहेस दया. पूर्ण मुंबई शहरात चावी शोधली आणि मिळाली तर कुठे मिळाली? पॅन्ट मध्ये. हो बघा ना. चला चला, खूप दमलो आहोत, आता झोपूया. हा झोपा आता. टप्पू तर कधीच झोपला. बापूजी काय विचार करताय? विचार करतोय, चावी हरवली, थोडा त्रास झाला, पण जेठ्या आज जसे आपण सगळे मिळून एकत्र होऊन पूर्ण दिवस बाहेर फिरलो, श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं, आरती केली, मला माझे लहानपणीचे दिवस आठवले. तुला माहितीये जेठ्या, आज आपण सगळे सोसायटीवाले मिळून गेलो होतो ना, तसेच आम्ही सगळे गावकरी, आजूबाजूचे लोक, सगळे दोस्त, सगळे मिळून भचाववरून आशापुरा मातेच्या मठात जायचो. आणि ते सुद्धा सायकलवरून जायचो बरं का. तिथे जाऊन माता आशापुराची आणि तिच्या भक्तांची सेवा करायचो. दया, तुला माहित आहे आता नवरात्री येणार आहे ना, तेव्हा हजारो भक्त आशापुरा मातेच्या मठात दर्शन करण्यासाठी जातील. हजारो किलोमीटर वरून कोणी पायी चालून येतं, कोणी सायकल वरून येतं, खूप भक्तिभावाने दर्शन करतात. हो, आशापुरा मातेचा खूप मोठा महिमा आहे. माहित नाही आता कधी मातेचं दर्शन होईल. बापूजी, जर तुमची दर्शन करायची एवढी इच्छा आहे तर चला उद्याच जाऊन येऊया. विमानाने जाऊ आणि फटाफट विमानाने परत येऊ. अरे नको नको बाबा, असं एका दिवसासाठी नाही जायचं. अरे जायचं तर आठवडा 10 दिवस राहू. आपल्या गावी भचावला सुद्धा तर जाऊ ना. आणि तसंही आता टप्पूची परीक्षा पण येते आणि तू सुद्धा असा अचानक दुकान सोडून थोडेच येऊ शकणार आहेस. टप्पूची परीक्षा होऊन जाऊ दे, मग सगळे मिळून जाऊ. आणि तसंही हे सगळं आशापुरा मातेच्या मर्जीवर अवलंबून आहे. बघूया आईचं कधी बोलावणं येतं ते. चल आता झोप. हो चल. तसंही टप्पूचे पप्पा, मला पण खूप दिवसांपासून अहमदाबादची खूप आठवण येते. मग चला ना, आपण पण उद्याच्या उद्या विमानाने फटाफट अहमदाबादला जाऊन येऊया. अरे विमानापेक्षा फास्टम फास्ट पटापट अहमदाबाद जाऊन येण्याची आयडिया आहे माझ्याकडे. ओहो, लवकर सांगा काय आहे, काय आहे? आता झोपून जा आणि स्वप्नात फटाफट जाऊन ये. असं कोणी असतं का? लग्नानंतर असंच असतं. जिला सगळ्या दुनियेत शोधलं, अखेरीस ती चावी जेठालालच्या पॅन्टच्या शिलाईत मिळाली. भाऊ, त्रास तर भरपूर झाला, पण आम्ही सगळ्यांनी मिळून जे एकत्र समस्या निभावली त्याची मजाच काही वेगळी. हे गोकुळधाम वासी पण ना कमाल आहेत. कठीण प्रसंगात आनंद मिळवण्याचा कुठला ना कुठला रस्ता शोधूनच काढतात. आता बघा ना, समस्या सहन करताना ही रात्र किती रम्य झाली. अरे रात्रीवरून आठवलं, आजपासून नवरात्रीला सुरुवात होत आहे. सगळ्या देशवासियांना आम्हा सगळ्यांकडून नवरात्रीच्या खूप शुभेच्छा आणि शुभकामना.
आणि मित्रांनो, एक विशेष गोष्ट आणखी आहे. अय्यर साहेब जरा इकडे या. मित्रांनो, आज आम्ही गोकुळधाम मधील एकमात्र वैज्ञानिक श्री किशन अय्यर यांना हा पुष्पगुच्छ देऊन यांच्या मार्फत देशातील गुणी वैज्ञानिकांचा सन्मान करू इच्छितो, ज्यांच्या अथक परिश्रमामुळे भारत दुनियेतला पहिला असा देश बनलाय ज्याने पहिल्याच प्रयत्नात मंगलयान मंगळाच्या कक्षेत स्थापित केलंय. भारतातल्या तमाम वैज्ञानिकांना त्यांच्या या अद्वितीय अद्भुत यशासाठी खूप खूप अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. वी आर रिअली प्राऊड ऑफ यू. भारताच्या वैज्ञानिकांना 100 सलाम. जय हिंद. जय हिंद. खूप खूप धन्यवाद अय्यर भाऊ. थँक्यू. आम्हाला गर्व आहे आमच्या देशातल्या वैज्ञानिकांवर, ज्यांनी पहिल्याच प्रयत्नात मंगलयान स्थापित केलं मंगळाच्या कक्षेत. मंगळयान पाठवण्याच्या शुभेच्छा तर आपण दिल्याच आहेत. तुम्ही मात्र हास्ययानात सामील व्हा. बघत राहा, हसत राहा. तुम्हाला दुकानात जायला उशीर होत नाही नाहीये? होत आहे. ओके ओके, मी निघतो. अहो थांबा थांबा. काय आहे? अहो तुम्ही जी पिशवी घेऊन जाताय ना, त्यात बघा काय आहे. काय आहे? काय मोबाईलचा नवा पीस आहे? नाही, मोबाईल फोन नाहीये. अरे काय नाही आहे हे बघ. सँडल. सँडल. हा जाडलाल, हा कोणता मोबाईलचा नवा पीस आला आहे मार्केटमध्ये? नाही म्हणजे यातून नंबर कसा फिरवणार? यात सिम कार्ड कसं टाकणार? बबिता, अब मला वाटत आहे की हा मोबाईल कोणी पुरुष वापरतील. काय पुरुष असं यूज करतील ना, तर असं वाटेल की कोणत्या तरी मुलीने त्याला सँडल मारली आणि ती सँडल त्याच्या गालावर चिकटली आहे. Oh!